बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्री जयकुमार गोरेंकडून हक्कभंग प्रस्ताव दाखल। संजय राऊत, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि यूट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या अनुदानाकरता 5 वर्षांची वाट पाहण्याची शक्यता। अर्थसंकल्पात तरतुदीचं आश्वासन नव्हतं। जाहीरनामा 5 वर्षांचा। सतेज पाटलांच्या प्रश्नाला दिती तटकरेंचं उत्तर। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12:30 वाजता बैठक। धनंजय मुंडेंची गच्छंती आणि माणिकराव कोकाटे यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाल्यानंतरची पहिली बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावर नवीन मंत्र्यांची नियुक्ती होणार नाही। अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार आता अजित पवारांकडे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उत्तम जानकरांची आमदारकी धोक्यात। भाजपचे नेते रणजितसिंग निंबाळकरांच्या माळशिरस मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या दाव्यांना खळबळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर। प्रशांत कोरटकरांना अटक करण्याच्या मागणीकरता आक्रमक असलेल्या इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर। धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे धारावीतील लघु उद्योजकांशी साधणार संवाद। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपनेतेपदी नियुक्ती। डीजी सूर्यवंशी यांच्याकडे नाशिक जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।